बिग बॉस मराठीच्या घरातील वाद आता घराबाहेरही चांगल्याच पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. सहस्पर्धक तन्वी कोलते हिच्याशी झालेल्या वादात बाहेर बघून घेईन, तलवार चालवेन असे खळबळजनक विधान करणाऱ्या दिव्या शिंदेला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेनंतर काही काळ शांत असलेली दिव्या आता पुन्हा एकदा सक्रिय झाली असून तिने विरोधकांना थेट इशारा दिला आहे. बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या एका टास्क दरम्यान तन्वी कोलते आणि दिव्या शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. संतापाच्या भरात दिव्यानं टोकाचं विधान केल्यामुळे बिग बॉसने शिस्तभंगाची कारवाई करत तिला तत्काळ घराबाहेर काढले होते. या घटनेनंतर दिव्या सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवनातून गायब होती. दीर्घ काळानंतर दिव्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून आता विषय संपला नाही तर सुरू झाला आहे असे म्हणत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या विधानामुळे बिग बॉसच्या घरातील वादाचे पडसाद आता कायदेशीर किंवा सामाजिक वळण घेणार का अशी चर्चा रंगली आहे. दिव्या शिंदे आज दुपारी 4 वाजता मुंबईत एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. या परिषदेत ती तिच्यावर झालेल्या कारवाईवर, तन्वी कोलते सोबतच्या वादावर आणि त्या तलवार प्रकरणावर नेमकी काय भूमिका मांडते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही जे मला आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी राहील. लवकरच येते तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. जय भीम, जय शिवराय.